प्रश्न पहिला, नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए कुमारगुप्त, बी हर्षवर्धन, सी बाबर, डी समुद्रगुप्त. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए कुमारगुप्त. नालंदा युनिव्हर्सिटी हे प्राचीन काळातील जगातील सर्वात प्रसिद्ध विद्यापीठांपैकी एक होते. त्याची स्थापना गुप्त सम्राट कुमारगुप्त यांनी सुमारे 5व्या शतकात केली होती. येथे भारतासह अनेक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते. प्रश्न क्रमांक 2, आर्य समाजचा मुख्य उद्देश काय होता? ऑप्शन ए व्यापार वाढवणे, बी नवीन राज्य स्थापन करणे, सी समाज सुधारणा करणे, डी सैन्याची निर्मिती. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी समाज सुधारणा करणे. आर्य समाज ही संस्था स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये स्थापन केली. तिचा मुख्य उद्देश समाजातील अंधश्रद्धा आणि वाईट प्रथा दूर करून लोकांना वेदांच्या खऱ्या ज्ञानाकडे वळवणे हा होता. प्रश्न क्रमांक 3, तक्षशिला हे प्राचीन विद्यापीठ आज कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए चीन, बी श्रीलंका, सी बांगलादेश, डी पाकिस्तान. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी पाकिस्तान. तक्षशिला हे प्राचीन काळातील एक प्रसिद्ध शिक्षण केंद्र होते. आज हे ठिकाण पाकिस्तानमध्ये आहे आणि येथे जगभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. प्रश्न क्रमांक 4, कोणत्या राज्यात कोणार्क सूर्य मंदिर आहे? ऑप्शन ए ओडिसा, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी कर्नाटक. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए ओडिसा. कोणार्क सूर्य मंदिर हे ओडिसा राज्यात असलेले एक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे आणि 13व्या शतकात गंग राजवंशातील राज नरसिंहदेव पहिला यांनी बांधले. प्रश्न क्रमांक 5, इलाहाबाद स्तंभलेख कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन ए संभाजी, बी चंद्रगुप्त मौर्य, सी समुद्रगुप्त, डी बाबर. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी समुद्रगुप्त. अलाहाबाद पिलरवरील लेखात समुद्रगुप्त यांच्या विजय आणि पराक्रमाचे वर्णन केले आहे. हा लेख त्यांच्या राज्यातील महत्वाची माहिती सांगतो. प्रश्न क्रमांक 6, खजुराहो मंदिरे कोणत्या राजवंशाने बांधली? ऑप्शन ए मौर्य, बी गुप्त, सी चोल, डी चंदेल. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी चंदेल. खजुराहोची मंदिरे चंदेल राजवंशाने सुमारे 9व्या ते 12व्या शतकाचे दरम्यान बांधली. ही मंदिरे त्यांच्या सुंदर शिल्पकला आणि अनोख्या वास्तुकलेमुळे जगभर प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 7, सिंधू संस्कृतीमधील प्रसिद्ध शहर लोथल कुठे आहे? ऑप्शन ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी आसाम, डी मध्य प्रदेश. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए गुजरात. लोथल हे सिंधू संस्कृतीतील एक महत्वाचे प्राचीन शहर होते. हे आजच्या गुजरात राज्यात आहे आणि प्राचीन काळात येथे मोठे बंदर होते जिथून व्यापार केला जात असे. प्रश्न क्रमांक 8, गोलघुमट हे प्रसिद्ध स्मारक कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी केरळ, सी कर्नाटक, डी आंध्र प्रदेश. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी कर्नाटक. गोलघुमट हे भारतातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारक आहे. हे कर्नाटक राज्यातील विजापूर शहरात आहे आणि ते आदिलशाही राजवटीतील सुलतान मोहम्मद आदिलशाह यांची कबर आहे. प्रश्न क्रमांक 9, पाटलीपुत्र हे प्राचीन शहर आज कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए वाराणसी, बी पटना, सी लखनौ, डी प्रयागराज. ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी पटना. प्राचीन काळातील पाटलीपुत्र हे मौर्य आणि गुप्त साम्राज्याची राजधानी होते. आज हे शहर बिहार राज्यातील पटना या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10, अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए अबुल फजल, बी फैजी, सी बदायुनी, डी तानसेन.
ह्याचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए अबुल फजल. अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिला. या ग्रंथात मुघल सम्राट अकबर यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या राज्यकारभाराबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. धन्यवाद.